लातूरमध्ये भाजप नेत्यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला असून प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या एका विधानानंतर भाजपला डॅमेज कंट्रोल करावं लागलं आहे। प्रचारादरम्यान विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील असं वक्तव्य चव्हाणांनी केल्यानं काँग्रेस कार्यकर्ते आणि विलासराव प्रेमी नाराज झाले। बाभूळ गावात बंदही पाळण्यात आला। परिस्थिती सावरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूरमध्ये दाखल झाले। त्यांनी आपल्या भाषणातून विलासराव देशमुखसह लातूरच्या अनेक मान्यवर नेत्यांचा गौरव करत जनभावना शांत करण्याचा प्रयत्न केला। भावनिक राजकारणात झालेली चूक भाजपसाठी अडचणीची ठरू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला सध्या वेग आला असून उमेदवार वेगवेगळ्या प्रकारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। दहिसर येथील वार्ड क्रमांक 3चे समाजवादी पक्षाचे उमेदवार चौथीप्रसाद गुप्ता यांनी त्यांची निशाणी असलेल्या सायकलवरून प्रचार करण्याचा अनोखा प्रयत्न केला। आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी चौथीप्रसाद गुप्ता यांच्याशी खास बातचीत केली। पाहूयात। मी सध्या आहे वॉर्ड क्रमांक 3 दहिसर येथे। आपण इथे पाहू शकता की इकडचे जे उमेदवार आहेत चौधरीप्रसाद गुप्ताजी, त्यांची निशाणी सायकल आहे आणि स्वतः ते आज सायकलवरनं प्रचार करताना दिसत आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घ्या। सर, क्या कहना चाहेंगे? आपकी सिंबल साइकिल है, आप साइकिल पे प्रचार कर रहे हैं। देखिए, तो सेहत के लिए साइकिल बहुत अच्छा है और इस देश में जिस तरह से महंगाई बढ़ रही है, जिस तरह से पेट्रोल और डीजल के भाव बढ़ रहे हैं, तो आने वाले दिन में साइकिल बहुत जरूरी लोगों के लिए। तो ये समाजवादी पार्टी समाज का और लोगों का विचार करती है, इसलिए हम लोग इस बार साइकिल पे सवार है कि जनता को और पूरे सरकार को ये मैसेज देना चाहते हैं। देखिए, क्या कुछ कहना चाहेंगे? बहुत सी समस्या आपके सामने है, यहाँ पर काफी बड़े बड़े कैंडिडेट भी है, क्या कहना चाहेंगे? देखिए, समस्या मेरे सामने कुछ नहीं है और कैंडिडेट कितने भी बड़े हो, लोगों में ये महानगर पालिका का चुनाव है, एक गांव का चुनाव है। इसमें अगर लोगों के गांव वालों के दिल में अगर आप बैठे हो तो कैंडिडेट बड़ा कितना भी बड़ा हो, आप विजय तो हमारी ही होगी। 40 साल से आप इस विभाग में थे, अब आपने दूसरे पक्ष में गए हैं, उसके बारे में लोगों की क्या राय है, क्या कहते हैं लोग? देखिए, 40 साल में किसी पार्टी को जो समय दिया वो समय मेरा खराब हुआ। लोगों का ये कहना है कि अब लोग मुझे कहते हैं कि आपने गलत पार्टी चुना था, लेकिन अब सही जगह पे आए हो और अब जनता हमारे साथ में है। सही पार्टी है, जनता का डिसीजन भी सही है और जनता भी मुझे पसंद कर रही है। तो इस बार ये जो चुनाव है हम लोग जीत रहे हैं। आपण इथे पाहू शकता की यांनी आज सांगितलंय की हा चुनाव हे जिंकणार आहेत। कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय प्रचाराला वेग आला आहे। दरम्यान बांद्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 92 मधील शिवसेना अधिकृत उमेदवार हाजी सलीम कुरेशी यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला। ही घटना ज्ञानेश्वर नगर बांद्रा येथे प्रचाराच्या दरम्यान घडली। प्राथमिक माहितीनुसार अज्ञात व्यक्तींनी उमेदवाराच्या पोटात चाकू घालून हल्ला केला। जखमी उमेदवारांना तात्काळ महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत। घटनेनंतर बांद्रा परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं। पोलीस याचा आता अधिक तपास करत आहे। मंगळवारी नवी मुंबईतील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना आणि यशवंत सेनेची संयुक्त बैठक पार पडली। यावेळी माधव गडद यांनी नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर विधानसभा भागातील सुमारे 35 ते 40 हजार धनगर समाजातील नागरिकांना आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना पूर्ण पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे। शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी धनगर समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचं सांगितलं। भारत आणि न्यूझीलंड दरम्यान 11 जानेवारीपासून 3 सामन्यांची वनडे मालिका होणार आहे। संघात मधल्या फळीतील फलंदाज आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर याला सुरुवातीला फिटनेसच्या अटीवरून स्थान मिळालं होतं। आता बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सने त्याला पूर्णपणे फिट असल्याचं घोषित केलं असून त्याची मालिकेतील वापसी जवळपास निश्चित झाली आहे। विजय हजारे ट्रॉफीतील अलीकडील दमदार कामगिरीने वैद्यकीय पथकाचं समाधान केलं आहे। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट कमिटी ऑन पार्लमेंटरी अफेअर्सच्या बैठकीत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखांना मंजुरी देण्यात आली आहे। संसदेच्या कॅलेंडरनुसार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम 1 फेब्रुवारी 2026ला आपला आर्थिक वर्ष 2026-27 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत। अलीकडच्या काळात रविवारी अर्थसंकल्प सादर होण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे। सूत्रांच्या माहितीनुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात 28 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होणार आहे। त्यानंतर 29 जानेवारीला आर्थिक पाहणी अहवाल संसदेत सादर केला जाईल, ज्यातून अर्थसंकल्पीय देशाच्या आर्थिक स्थितीचे चित्र मांडलं जाईल। यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 2 टप्प्यात होणार असून पहिला टप्पा 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान तर दुसरा टप्पा 9 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे। निर्मला सीतारामन या 1 फेब्रुवारी 2026 रोजी देशाचा 28वा
अर्थसंकल्प सादर करणार असून त्या सलग 9व्या अर्थसंकल्प मांडणाऱ्या अर्थमंत्री ठरणार आहेत. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी. आवाज इंडिया.